नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण 2024 मध्ये फेब्रुवारीमध्ये जी इंग्लिशची बोर्ड एक्झाम झाली होती त्याचा पूर्ण पेपर आपण सॉल्व्ह करणार आहोत. आन्सर्स कसे लिहायचे हे सगळं आपण पार्ट्समध्ये पाहणार आहोत. सो तुम्हाला एक आयडियल आन्सर्स कसे लिहिले पाहिजेत किंवा तुमचाही पेपर यासोबतच सॉल्व्ह होईल, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल की प्रिव्हियस इयर्समध्ये कसे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस पण करता येईल. सगळ्यात पहिल्यांदा ॲज यू ऑल नो पहिला सेक्शन जो असतो आपला तो आहे प्रोज सेक्शन आणि याच्यामध्ये आपल्याकडे आहे ते म्हणजे एक पॅसेज जो की सीन पॅसेज आहे, तुमच्या टेक्स्टबुक मधलाच पॅसेज आहे. आता इफ यू वॉन्ट तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे रीड करू शकता किंवा तुम्हाला जर ऑलरेडी माहिती आहे की हा पॅसेज काय आहे किंवा याच्यामध्ये काय विचारलं गेलंय तर तुम्ही नाही रीड केलं तरी पण चालेल, डिरेक्टली आपण आन्सर सॉल्व्ह करायला घेऊया. ठीक आहे, सो प्लीज व्हिडिओ पॉज करून रीड करा जर तुम्हाला हवं असेल तर. ठीक आहे, डन. सो नेक्स्ट आपल्याला असं विचारलंय की रीड अँड रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स. प्लीज क्वेश्चन्स नीट वाचायचे आहेत. त्यांनी सांगितले की रीड अँड रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड देन यू हॅव टू स्टेट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स. जर तुम्ही फक्त ट्रू फॉल्स असं करत लिहिलं तर चालणार नाही. तुम्हाला हे सेंटेन्स लिहायचे तुमच्या आन्सर शीट मध्ये आणि मगच ते ट्रू आहे की फॉल्स लिहायचे. मी पाहिलंय की मागच्या वर्षी जेव्हा हा पेपर झाला होता खूप साऱ्या स्टुडंट्सने चुका केल्या होत्या आणि डिरेक्टली ट्रू आणि फॉल्स लिहून आले होते, त्यांना मार्क्स नाही मिळाले. त्याच्यामुळे प्लीज क्वेश्चन नीट रीड करायचा आहे. सो लेट अस सी की आता याचे आन्सर्स काय आहेत. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा स्टेटमेंट लिहिणार आहात. अ ट्रॅव्हलर मे सिंक इन लव्ह विथ हिज ट्रॅव्हल मेमोरीज. ओके, सो आता याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे बघा. तुम्ही जर पॅसेज रीड केलं असेल तर तुम्हाला एक आयडिया मिळाली असेल की हे आन्सर म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. नेक्स्ट आहे वन गेट्स इन्स्पेक्टेड ॲज ही इन्स्पेक्ट्स द वर्ल्ड अराउंड हिम. एक्झॅक्टली ट्रू. नेक्स्ट इज क्वेस्ट फॉर समथिंग मे एंड इन मोर मिस्ट्री. अर्थात ट्रू. म्हणजे आपल्याला कुठल्या तरी गोष्टीची क्वेस्ट खूप जास्त मिस्ट्रीमध्ये घेऊन जाते त्या गोष्टीचा अर्थ लावेपर्यंत. नेक्स्ट आहे स्टेइंग इन कम्फर्ट ॲट होम गिव्स वन मोर हॅपीनेस दॅन ट्रॅव्हलिंग. नाही, सो इट्स फॉल्स. ऍक्च्युली बाहेर जाऊन ट्रॅव्हलिंग करण्याचा एक्सपिरियन्स इज टू डिफरंट, जो की ते कम्फर्ट नाही देऊ शकत. सो या सगळ्याचे आन्सर्स तुम्हाला आता कळलेले आहेत जे तुम्हाला याच पॅसेजमध्ये पाहायला मिळाले असतील. सो हे टू मार्क्स साठीचं आहे. नेक्स्ट आहे मॅच दी पर्सन्स गिवन इन कॉलम ए विथ दी ओपिनियन्स ऑर कॅरेक्टरिस्टिक्स विच आर गिवन इन कॉलम 2. सो पहिला आहे नरेटर. नरेटर बद्दल काय सांगितलंय. आयडियल ट्रॅव्हल शुड बी लाईक अ क्राईम स्टोरी. नाही. इन लव्ह विथ हिज मेमोरीज. येस, एक्झॅक्टली बी इज द करेक्ट आन्सर. सो आयचा आहे बी. याचे आन्सर्स लिहिताना कसं लिहायचंय. तुम्ही हा ए कॉलम बनवणार, बी कॉलम मध्ये डिरेक्टली आन्सर लिहायला घ्यायचं इथे. सो इथे तुमचा आन्सर असणार आहे बी आणि बीचं स्टेटमेंट नरेटरच्या समोर. नेक्स्ट आहे कॅमस. कॅमस इज मोर हॅपी वेन ऑन मूव्ह. फिअर गिव्स व्हॅल्यू टू ट्रॅव्हल. येस, फिअर गिव्स व्हॅल्यू टू ट्रॅव्हल. सो सेकंडचा आहे डी. नेक्स्ट आहे इशवूड. सो दॅट इज आयडियल ट्रॅव्हल शुड बी लाईक अ क्राईम स्टोरी. करेक्ट. सो 3चं ए. आणि ट्रॅव्हलर काय असणार आहे. मोर हॅपी वेन ऑन मूव्ह. सो 4चं असणार आहे सी. सो हे झाले आपले आन्सर्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे गिव्ह रिझन्स. वी आर ऑब्जेक्ट्स ऑफ स्क्रुटिनी. ओके, बिकॉज. तर आपण वी आर ऑब्जेक्ट्स ऑफ स्क्रुटिनी असं का म्हटलंय, बिकॉज त्याचा आन्सर तुम्हाला इथून शोधून काढायचं आहे. सो तुम्ही जर पूर्ण पॅसेज रीड केला असेल तर तुम्हाला याचा आन्सर माहिती आहे. सो जस्ट पॅसेज जर तुम्ही रीड केला तर तुम्हाला ती आहे अशी लाईन किंवा ते शब्द शोधायचे आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा आन्सर मिळणार आहे. सो when we go abroad is that we are objects of scrutiny as much as the people we scrutinize, and we are being consumed by the cultures we consume as much as on the roads as when we are at home. सो बेसिकली इथे काय म्हटलंय की आपण न्यू कल्चर्स वगैरे जे आहेत ते कन्झ्युम करतो. सो ट्रॅव्हलर्स कन्झ्युम न्यू कल्चर्स अँड दी एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट पण आपण बघतो ना, रोड्स वगैरे सांगितले म्हणजे एन्व्हायरमेंट. सो याचा आन्सर कसं येणार. ट्रॅव्हलर्स कन्झ्युम न्यू कल्चर्स अँड दी एन्व्हायरमेंट. ठीक आहे. नेक्स्ट आहे at the very least we are objects of speculation who can seems as exotic to the people around us as they do to us. सो बेसिकली हे पण आहे की आपण वेगळं काहीतरी घालून जातो वगैरे. सो आपलं क्लोथिंग जे आहे तर ते पण मॅटर करतं, ते पण दुसरं आहे. ठीक आहे. सो याचा आन्सर कसं येणार आहे. एक तर पहिला आन्सर असणार आहे काय करतो आपण कन्झ्युम तिकडचं कल्चर. सो ट्रॅव्हलर्स कन्झ्युम न्यू कल्चर आणि आपण काय म्हटलं होतं एन्व्हायरमेंट. ठीक आहे. दुसरं आपण काय म्हटलं होतं की त्यांचं जे काही बिहेवियर आहे किंवा त्यांचं जे काही क्लोथिंग आहे ते डिफरंट आहे. सो देअर बिहेवियर आणि त्यामुळे आपण ऍज अ स्क्रुटिनिटी प्रमाणे वाटतो आणि त्यांचं क्लोथिंग
माइट डिफर फ्रॉम जे काही त्यांचे ऍक्च्युअल नॉर्मल ट्रेंड सुरू आहेत त्यापेक्षा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. ट्रॅव्हलिंग इज अन इंटरेस्टिंग टीचर. अर्थात तुम्ही जर ट्रॅव्हलिंग केलं असेल तर तुम्ही या पॉईंट ऑफ व्ह्यूशी अग्री करालच की ट्रॅव्हलिंग हे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग टीचर आहे, ते आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवतं. काय काय शिकवतं ट्रॅव्हलिंग आपल्याला, की आपण जेव्हा आपल्या घरामध्ये असतो आपण कसं पण बिहेव्ह करतो, पण ट्रॅव्हलिंग आपल्याला काय शिकवतो, हाऊ डू वी हॅव टू बिहेव्ह इन द आउटर वर्ल्ड, हाऊ डू वी हॅव टू डील विथ द प्रॉब्लेम्स. ओके, सो हे आपल्याला शिकवतं. त्यासोबतच हाऊ डू वी हॅव टू अडॅप्ट विथ द डिफरंट कल्चर्स. आपण एखाद्या ठिकाणी गेलो, बाहेर युरोपमध्ये वगैरे गेलो, तिथलं कल्चर वेगळं आहे, तिथलं हवामान वेगळं आहे, तिथलं राहणीमान वेगळं आहे, सो आपल्याला त्यासोबत अडॅप्ट करावं लागतं आपल्याला. ठीक आहे, दुसरं असं आहे की इट गिव्स अस मोर आयडिया अबाउट द डिफरंट कल्चर किंवा गिव्स अस नॉलेज अबाउट द डिफरंट कल्चर, डिफरंट कस्टम्स इन दी डिफरंट डिफरंट सिटीज किंवा अदर सिटीज, अदर कंट्रीज. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. इफ यू हॅव एनी एक्सपिरियन्सेस तर तुम्ही ते पण असं शेअर करू शकता 1-2 ओळीमध्ये. किती आन्सर लिहायचे? 3 to 4 सेंटेन्सेस लिहायचे, कारण साधारणतः 2 मार्कांसाठी आहे. सो ऍटलिस्ट 4 सेंटेन्सेस लिहिणं एक्सपेक्टेड आहे. मी हे काय आन्सर लिहून देत नाहीये, कारण हे तुमचं डोळ्यास काय म्हणतात त्याला आपण पर्सनल रिस्पॉन्स टाईप आहे. सो मी तुम्हाला काही पॉईंट सांगितले, त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही लिहू शकता. आता डू ॲज डिरेक्टेड मध्ये काय म्हटलंय, I like to ask questions of the places I visit. So choose the correct tense of the above example and from the following and rewrite. So तुम्हाला हे rewrite करायचं आहे. I like to ask questions of the places I visit. Simple tense आहे, simple present tense आहे, राईट. इथे कुठेही ह्याचं सेकंड थर्ड फॉर्म असं नाही वापरले, काही नाही वापरले, सिम्पल प्रेझेंट मध्ये सेंटेन्स आहे. आय वुड कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. सो आपल्याला इथे यूज टूचं यूज करायचं आहे आणि सेंटेन्स परत लिहायचं आहे. सो आय वुड, यूज टू आपण कुठे वापरतो, वुड कुड या ठिकाणी वापरतो. सो आता याचं काय होणार आहे, आय वुड तर निघून जाईल. आय यूज टू कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. यूज टू नाही पाहिजे आपल्याला, यूज टू पाहिजे. सो आय हॅव यूज टू असं एकत्र नाही पाहिजे. आय यूज टू कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. येस, आय हॅड पण नाही. सो जेव्हा तुम्ही वुडला रिप्लेस करणार आहात यूज टू सोबत, तेव्हा हे हॅड, हॅव हे सगळे नाही पाहिजे आपल्याला. सो ग्रॅमॅटिकल रूल्स प्रमाणे करेक्ट आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, नेक्स्ट इज फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विच मीन्स रेमिनिसेंट. रेमिनिसेंट म्हणजे काय, मेमरी. ओके, नेक्स्ट आहे एक्झिलरेशन. म्हणजे इथे आपण एक शब्द वाचला होता, तुम्ही जर पॅराग्राफ वाचला असेल तर एक्स्टेसी. सो हे त्याचे करेक्ट आन्सर्स आहेत. आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली असेल की कशा प्रकारचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जातात आणि ते कसे सॉल्व्ह करायचे. सो आता नेक्स्ट आहे डू ॲज डिरेक्टेड लँग्वेज स्टडी मधलं, जे की 4 मार्क्ससाठी आहे. मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ तयार केलाय, क्वेश्चन नंबर 1A, क्वेश्चन नंबर 1B वरती. त्याच्यामध्ये आपण खूप सारे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. सो प्लीज ते व्हिडिओज पण चेक करा, तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. त्या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील, किंवा इव्हन हा व्हिडिओ संपल्यानंतर पण एंड स्क्रीनमध्ये मी ते सगळे व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला देईन, जेणेकरून तुम्ही ते पाहून अजून एक्स्ट्रा प्रॅक्टिस करू शकता. सो काय सांगितलंय, अवनीश सेड, संचित व्हॉट आर यू डुईंग इन द गार्डन ॲट धिस टाइम. सो आपल्याला ह्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय अँड रिराईट द करेक्ट इनडिरेक्ट नरेशन. सो हे डिरेक्ट मध्ये आहे, आपल्याला इनडिरेक्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो अवनीश आस्क्ड संचित व्हॉट ही वॉज डुईंग इन दी गार्डन ॲट दॅट टाइम. ओके, तरी पण आपण बाकीचे रीड करून बघूया. अवनीश वॉन्टेड टू नो फ्रॉम संचित हिज कॉज. नाही, हे नाही पाहिजे आपल्याला, कारण आपल्याला ते जे सेंटेन्स आहे त्याला बदलायचं नाही किंवा त्याचा अर्थ बदलायचा नाहीये. ठीक आहे, अवनीश आस्क्ड संचित वेदर ही वॉज प्रेझेंट इन द गार्डन. नाही, असं विचारलं नाही ना की तू होतास का, असं नाही विचारले, तू तिथे काय करत होतास असं विचारले. म्हणजे अवनीशला माहितीये की संचित गार्डन मध्ये होता. अवनीश आस्क्ड संचित वेदर ही वॉज डुईंग इन द गार्डन. नाही, हे जुळतच नाहीये. सो आन्सर आहे ए, करेक्ट आहे. सो तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला फक्त करेक्ट स्टेटमेंट ओळखायचंय, म्हणजे त्याला रूल्स पण हे करायची गरज नाहीये. जे तुम्हाला वाचताना करेक्ट वाटेल, जे तुम्हाला याच्याशी रिलेटेड वाटेल, ते तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, नीरज चोप्रा मे नॉट पार्टिसिपेट इन द वर्ल्ड चॅम्पियनशिप ड्यू टू अँकल इंजुरी. सो तुम्हाला काय करायचं आहे, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस विच युजेस अ मोर डिफायनाइड मॉडेल ऑक्झिलरी. सो तुम्हाला आता या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरी वर्ब जे आहे तर ते कुठलं बरोबर इथे यूज होते ते बघायचं आहे. सो इथे कुठलं वापरलंय, मे नॉट वापरलेलं आहे. सो मे नॉटच्या ऐवजी तुम्हाला त्याच्याशी सिमिलर किंवा त्या अर्थाची सिमिलर असं कुठलं आहे तर ते शोधायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा नीरज चोप्रा कॅनॉट पार्टिसिपेट, मे नॉट सांगितलंय, कॅनॉट नाही. ठीक आहे, शक्यता नाहीये, कदाचित असं होऊ शकतं. सो नीरज चोप्रा विल नॉट पार्टिसिपेट. नीरज चोप्रा शुड नॉट नाही, आपण सजेशन नाही देत आहोत. माइट नॉट पण नाही. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. ए म्हणजे काय, आपण पॉसिबिलिटी देतोय, पॉसिबिलिटी आहे का, नाही. मे इज नॉट लाईक की
आपण असं म्हणतोय की हो पण शकतं आणि नाही पण, कदाचित ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. सो कॅनॉट इज लाईक आपण म्हणतोय की नाहीच होणार किंवा नाहीच करणार तो पार्टिसिपेट, असं नाहीये ते. नेक्स्ट आहे विल नॉट. हा आपण असं म्हणू शकतो की कदाचित तो पार्टिसिपेट नाही करणार. त्याच्यानंतर आहे की शुड नॉट, म्हणजे आपण ऍडवाइस करतोय की तू पार्टिसिपेट करू नको, असं कुठे आहे का, तर नाही. माइट नॉट पण इथे इतकं प्रॉपरली अर्थाला जात नाहीये. सो करेक्ट आन्सर इज लाईक विल नॉट, कारण हे फ्युचर टेन्स मध्ये आहे, राईट. सो आपण फ्युचर बद्दल सांगतोय, त्याच्यामुळे विल नॉट. नेक्स्ट इज अनलेस यू आर कॉन्फिडंट यू विल नॉट सक्सीड. सो या सेंटेन्सचं तुम्हाला काय करायचं आहे, बिगिनिंग करायचं आहे इफ पासून. सो लेट अस सी. इफ यू आर कॉन्फिडंट यू विल गेट सक्सेस. ओके. इफ यू हॅव कॉन्फिडन्स यू विल गेट सक्सेस. इफ यू आर कॉन्फिडंट यू विल नॉट गेट सक्सेस. नाही, इफ यू आर नॉट कॉन्फिडंट यू विल गेट सक्सेस, हे दोघं तर पूर्ण मिनिंगच बदलत आहेत. आता फर्स्ट आहे इफ यू आर कॉन्फिडंट यू विल गेट सक्सेस आणि इफ यू हॅव कॉन्फिडन्स यू विल गेट सक्सेस. सो दोघांमध्ये जर कम्पेअर केलं तर आपल्याला बी जास्त सुटेबल वाटतंय. इफ यू हॅव कॉन्फिडन्स, जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल तर तुम्हाला सक्सेस मिळेल. इफ यू आर कॉन्फिडन्स नाही. सो इट्स लाईक इफ यू आर कॉन्फिडंट असतं इथे तर बरोबर आलं असतं. ठीक आहे. इफ यू आर कॉन्फिडंट यू विल गेट सक्सेस, पण इथे इफ यू आर कॉन्फिडन्स म्हणजे तू आत्मविश्वास असशील तर, असं कसं म्हणणार ना आपण, तुला विश्वास असेल तर असं म्हणू शकतो आपण. सो हे थोडंसं स्पेलिंग मिस्टेक असल्यामुळे हे चुकीचं आहे. बी इज द राईट आन्सर. ओके. नेक्स्ट इज स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. सो एरर ओळखायची आहे आणि ते एरर करेक्ट करून परत करेक्ट सेंटेन्स तुम्हाला लिहायचं आहे. ही प्रिस्क्राईब मेडिसिन along with a few exercises to his patient. सो ही प्रिस्क्राईब नाही येणार, प्रिस्क्राईब्स आलं पाहिजे, कारण थर्ड पर्सन आहे ही. आणि जेव्हा आपण थर्ड पर्सन सोबत कोणताही वर्ब घेतो तेव्हा तो वर्ब जो आहे तर त्याला आपण एस वगैरे लावतो पुढे, ओके, किंवा शेवटी. सो त्याच्यामुळे ही प्रिस्क्राईब्स मेडिसिन अलॉंग विथ, हे जोडून लिहिलंय हे पण चुकीचं आहे. अलॉंग विथ सेपरेट सेपरेट शब्द आहे. अलॉंग सेपरेट आहे, विथ सेपरेट आहे. अ फ्यू एक्सरसाइजेस टू हिज पेशंट्स. डन. बाकी सगळं बरोबर आहे. फक्त प्रिस्क्राईब्स पाहिजे आणि अलॉंग विथ एकत्र नाही पाहिजे, सेपरेट सेपरेट पाहिजे. आणि हे असं करेक्टेड सेंटेन्स तुम्हाला रिराईट करायचं आहे तुमच्या आन्सर मध्ये. आणि जे मिस्टेक्स आपण फाइंड आउट केले तर या ठिकाणी तुम्ही ते रिराईट केल्यानंतर प्रिस्क्राईब्स लिहाल तर एसच्या खाली अंडरलाईन करायचं आहे आणि अलॉंग विथच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चन या व्हिडिओमध्ये पाहिलाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 आणि पुढचे क्वेश्चन्स कंटिन्यू करणार आहोत. आय होप की तुम्हाला हे व्हिडिओज पाहायला आवडतायत, ही सिरीज आवडते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. खूप छान अभ्यास करा आणि याच्याशीच पॅरलल मी अजून पण काही एक्झाम्पल्स व्हिडिओ अपलोड करते की जे 2024 मध्ये नाही आलेत बट याच्या आधी PYQs मध्ये येऊन गेलेले आहेत. सो ते व्हिडिओज पण नक्की चेकआउट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.